नमस्कार. तर आपण मगासपासनं रायझिंग ठाणे या विषयावरती बोलतोय. बरेचसे मान्यवर यात सहभागी झाले, प्रश्न वेगवेगळे होते, मुद्दे बरेच होते, बरीचशी मतं त्यामध्ये मांडली गेली. आणि आता आणखी काही असेच मुद्दे आहेत, पण ते अगदी पायाभूत आहेत, अगदी मूलभूत आहेत. म्हणजे काय तर सोयी सुविधा काय अगदी बेसिक ज्या असतील, ज्याच्याकडे कधी काही त्या दुर्लक्षित सुद्धा होतात, मात्र त्या गरजेच्या असतात. पिण्याचं पाणी आहे अगदी साधं. त्याचसोबत वॉटर लॉगिंग म्हणजे पावसाळ्यामध्ये ठाणे जिल्ह्यात सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आणि तेव्हा मग वॉटर लॉगिंगची समस्या नेमकी कशी असते आणि त्याच्यासाठी प्रशासन काय काय करतं. आणि रस्ते या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि या परिसंवादामध्ये ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांनी सुद्धा कृपया स्थानापन्न व्हावं. वेलकम. तर आपण या परिसंवादाला सुरुवात करूयात ठाण्यातल्या मूलभूत सोयी सुविधा. सुरुवात अर्थातच ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडनं आपण करूयात. आता ठाणे बऱ्याचशा गोष्टींसाठी सर नावाजलं जातं. ऑलवेल आहे ठाण्यामध्ये सगळं? धन्यवाद. मला वाटतं की ऑल वेल आहे की नाही हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. यापूर्वीच्या परिसंवादामध्ये सुद्धा त्याच्याविषयी चर्चा झाली. ठाणं बदलतंय आणि खरोखरच ठाणं बदलतंय. केवळ बोलण्यासाठी ठाणं बदलतं असं नाहीये. गेल्या 3-4 वर्षात ज्या पद्धतीनं ठाण्याचा विकास झालाय, सर्वांगीण विकास, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शहराचं सौंदर्यीकरण आहे, मूलभूत सोयी सुविधांच्या बाबतीत म्हटलं, ह्या सगळ्या बाबतीत ठाण्याने काट टाकली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि हे ठाणं बदलतंय. तुम्ही हाऊसिंगची काही आत्ताची आकडेवारी पाहिली तर मुंबईतून 100 लोक जी स्थलांतरित होतात त्यातली 90 लोक ठाणे निवडतात. कारण हे त्यांच्या पसंतीचं शहर आहे. ठाणे हे त्यांच्या पसंतीचं शहर असल्यामुळे मुंबईतून स्थलांतरित होणारी 90 लोक 100 पैकी हे ठाणं पसंत करतात. याच्यामुळे काय पसंतीचे त्यांच्या गोष्टी काय काय आहेत? काय सगळ्याच गोष्टी बघा तुम्ही. आता राष्ट्रीय पातळीवर सुद्धा लिव्हेबिलिटी जी इंडेक्स जे आहे त्याच्यामध्ये ठाणं पहिल्या 10 मध्ये आहे. अफोर्डेबिलिटीमध्ये सुद्धा ठाणं पहिल्या 10 मध्ये आहे. की इथे परवडणारी घरं आहेत, इथं राहण्यायोग्य वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, अतिशय सुंदर अशी खाडी लाभलेली आहे, येऊरचं जंगल आहे. असं सगळं असं एक नैसर्गिक वातावरण मला वाटत नाही की कुठल्याही शहराला खचितच मिळालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा ठाणेकरांनी पुरेपूर उपभोग घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं ठाणं विकसित होत आहे. मगाशी महानगरपालिकेचे आयुक्त पुढच्या 25 वर्षाचा आराखडा मांडत होते. मात्र पुढच्या काही वर्षामध्ये अशा काय गोष्टी की ज्या मुंबईपेक्षा ठाण्यामध्ये लोकांना आवडतील? हे बघा, पूर्वी जसं मगाशी याच्याविषयी चर्चा झाली की पूर्वी डॉर्मेटरी सिटी म्हणून ठाण्याचा एक लौकिक नव्हता तो. म्हणजे ठाणेकरांसाठी तो एक वेगळा, कारण ठाणे हे अतिशय सांस्कृतिक असं शहर आहे. म्हणजे मी तर आता म्हणेन की पुण्यानंतर ठाणे हे खऱ्या अर्थानं सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राची. तुम्ही बघा इथे ज्या पद्धतीचे कलाकार आहेत, ज्या पद्धतीचे कार्यक्रम होत आहेत. आणि 25 वर्ष फक्त केवळ विकास म्हणून आपण 25 वर्षाचा बदल असं म्हणत नाहीये. कारण का प्रत्येक विकासाला जर सांस्कृतिकची झालर नसेल का ह्या सांस्कृतिकच्या झालरमध्ये एक ह्युमॅनिटी जडलेली आहे. लोकांनी कनेक्ट करण्याची जी काही वृत्ती आहे ती आहे. का आपण रस्ते बनवतो, आपण मोठे मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणतो, परंतु त्या माणसांना जोडणारा दुवा म्हणून ह्या संस्कृतीकडे आपण बघतोय. म्हणून 25 वर्षात केवळ पायाभूत सुविधा नाही आहेत, तर त्या अनुषंगानं बाकीच्या माणसांच्या विकासासाठी, त्याच्या वैयक्तिक, मानसिक, सांस्कृतिक, सामाजिक विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टींचं आपण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या शहरात निर्माण होतंय. त्याच्यामुळे ठाणे हे सांस्कृतिक शहर होते महाराष्ट्राचं. त्याच्यामुळे वेगळी ओळख, ही मुंबईपेक्षा मोठी ओळख ही आपल्या ठाणेकरांसाठी ही मिळते आणि ही खचितच सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. बिलकुल, ही तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर 10 वर्षांनंतर 25 वर्षांनंतर ठाणे कसं बदलणार आहे याचं देखील आपण चर्चा केली. मात्र आत्ताची वस्तुस्थिती जर कोण खरी सांगेल आपल्यापैकी तर ते सामाजिक कार्यकर्ते. महेशजी, काय वाटतंय तुम्हाला की सामान्यांसाठी आवाज उठवल्याशिवाय किंवा या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याशिवाय कामं होत नाहीत का? काय आहे, ठाणे बदलत आहे हे आतापर्यंत सगळ्या परिसंवादात हे झालंच आहे. पण बदलाची व्याख्या म्हणजे काय
की बदल म्हणजे नेमका बदल काय? म्हणजे काय? बदल म्हणजे प्रगती म्हणजे 75 मजली बिल्डिंग इकडे होत आहेत, हा बदल झालेला आहे, प्रश्नच नाही. पूर्वी ज्या बिल्डिंग 10 मजली होत्या त्या 75 मजली झाल्या. ठाण्यामध्ये खूप मोठे मोठे मॉल्स आले, ठाण्याचे रस्ते मोठे झाले. हाच बदल आहे का? सर जसे म्हणाले की सांस्कृतिक राजधानी पुणं आज सुद्धा पुणंच आहे. कितीही आपण म्हटलं तरी आज सांस्कृतिक राजधानी ठाण्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की आपण ठाणा ही सांस्कृतिक राजधानी आहे. बदल कुठे झाले? सुबत्ता आली, बाहेरून लोक मुंबईमध्ये घरं परवडत नाहीत म्हणून ठाण्यामध्ये घरं घ्यायला लागली. आता ठाण्यामध्ये परवडत नाहीत म्हणून कल्याण डोंबिवलीला जायला लागली आहेत. पण बदल होताना आपल्या ठाण्यामध्ये एकतरी असं म्युझियम झालं आहे का की वस्तू संग्रहालय? आज मला म्युझियमला जायचं असेल तर मला कुठे जायला लागतं? मुंबईला जायला लागतं. आज ठाण्यामध्ये एकतरी चांगलं काय झालंय की जे काय नमो गार्डन झालेलं आहे, अशी कमीत कमी 5 नमो गार्डनची आज ठाण्याला गरज आहे. कमीत कमी 5 नमो गार्डन अतिशय चांगली संकल्पना आहे. हे आत्ता झालं, 1-4 वर्षात झालं. हे 25 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. पण आम्ही नेहमी काय म्हणतात त्रुट्याच काढतो, कारण काशी नागरिक पाहिजेत की त्रुट्या काढतील. हे त्रुट्या काढायच्या म्हणून नसतात, पण कुठले तरी एक आपण असे नागरिक असले पाहिजेत की जे प्रश्न विचारतील. हा त्यातला मागचा हेतू तो आहे, फक्त टीका करणं हा हेतू नसतो. तसंच आज ठाण्यामध्ये एक रुग्णालय खूप मोठं शिवाजी रुग्णालय आहे. शिवाजी रुग्णालयाबरोबर सिव्हिल हॉस्पिटलचं खूप मोठं काम चालू आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. अशी कमीत कमी 4 रुग्णालय जिथे सामान्य लोक जातील. मी कोण म्हणतोय? ठाण्यामध्ये आज मी प्रायव्हेट हॉस्पिटल चालवतो, खूप प्रायव्हेट चांगली हॉस्पिटल झालेली आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल आहे म्हणे, अशी 10 हॉस्पिटल्स आहेत जिथे प्रायव्हेट ज्यांना खर्च परवडणार आहे अशी लोक जातील. पण आज सुद्धा ठाण्यामध्ये ही 2 हॉस्पिटल सोडली तर आरोग्य व्यवस्था सुधारली आहे का? मी नाही म्हणणार, सुधारली नाही असं म्हणणार नाही. पण तुलनेत आज आपल्याला जायला लागतं मेजर गोष्टींसाठी. कुठे? आज केईएमला का जायला पाहिजे मला? ठाण्यातल्या सामान्य माझ्याकडे जी स्त्री काम करते तिला जर का हार्टचं काही करायचं असेल तर ती केईएमला जाते, ती सायनला जाते. मेडिकल कॉलेज ठाण्यामध्ये फक्त एक मेडिकल कॉलेज आहे आणि ते पुरेसं नाही आहे. ह्या ज्या सुविधा आहेत ना, कुठे आरोग्य जिथे काम चालू आहे, नाही असं मी म्हणणार नाही, उगीच टीका करायची म्हणून करायची नाही आहे मला. पण ज्या प्रगतीचे जो ओघ आहे ना, म्हणजे आपण एवढे वाढलोय त्या प्रमाणात आरोग्य संस्था मी म्हणतोय पब्लिक हॉस्पिटल्स जिथे सामान्य माणूस जाऊ शकेल, जिथे तिला मॉडरेट ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट मिळेल, अशा पब्लिक हॉस्पिटल्सची नक्की गरज आहे. आणि संस्कृतीचं म्हणालात तर असे रिसर्च लायब्ररीज म्हणा, अशी वस्तू संग्रहालय म्हणा, जिथे आपण ठाण्याची ओळख, आज ठाण्याची ओळख काय आहे? इथे घरं मुंबईपेक्षा स्वस्त मिळतात, इथे मोठे मोठे मॉल्स आहेत. ही ओळख आपल्याला करायची असेल तर ठाणं खूप बदललं आहे असं मला वाटतं. रस्ते सुधारलेत? हो, मी नाही म्हणणार नाही. सगळे रस्ते कॉन्क्रीट झालेले आहेत. भौतिक ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या झालेल्या नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे. पण त्याचबरोबरीने कुठल्याही एका मनुष्यपणाला आता आज ठाण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे. मला पर्सनली असं वाटतं, जर का कुठलाही शहर कुठलं चांगलं जिथे नागरिकाला चांगलं चालता येईल रस्त्यावर, ते शहर सर्वात चांगलं. मला जर का सायकल घेऊन जायचं असेल तर मला आज ठाण्यामध्ये ती परिस्थिती नाही आणि ती इतक्या लवकर येईल असंही मला वाटत नाही. काय असते परिस्थिती? ती परिस्थिती आताच येणार नाही. मला गाडीच काढायला लागते माझी, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट जायला लागतं. पब्लिक ट्रान्सपोर्टचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. तर वाहनतळं वाढवावी का? आज नवीन पद्धती, नवीन जे टाउन प्लॅनिंग आहे, हल्ली वाहनं वाढणार आहेत कारण सुबत्ता आलेली आहे. वाहनतळं वाढवून कधीही ट्रॅफिकचा समस्या सुटत नाही. आज लंडनमध्ये जा, सिंगापूरमध्ये जा, तुम्हाला सेंट्रल डिस्ट्रिक्टला वाहनं नेताच येत नाहीत, कारण त्यांच्याकडे प्रॉब्लेम 30 वर्षापूर्वी आले. सुबत्ता आली, वाहनं वाढली, तुम्हाला लोकांना वाहनं घेऊ नका असं सांगता येणार नाही. त्यांच्याकडे पैसे आलेत, लोक वाहनं घेतील. मला जर का स्टेशनला जायला 1.5 2 तास लागायला लागले, लोकांना वाहनं कमी, म्हणजे एक असं करायला लागेल की एक तर पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला व्हायला लागेल, पण त्यासाठी रस्ते आता एवढी रहदारी वाढली आहे की रस्ते कितीही मोठे करा, म्हणून कमीत कमी रस्त्यावर गाड्या आपल्याला आणता येतील, त्याच्यासाठी वाहनतळं वाढवून चालणार नाहीत. मग अशी डॅमचा विषय निघाला. डॅम नवीन कन्सेप्ट असा आहे की डॅम बांधायला ते एक तर तुम्हाला जागा घ्यायला लागते, मग त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. डॅम बांधणं हा पर्यावरणाला अतिशय घातक आहे. काय करायला पाहिजे? मला असं वाटतं वॉटर कन्झर्वेशन. आज वॉटर कन्झर्वेशन करून आज इतका पाऊस ठाण्यात पडतो, डॅम बांधणं हा त्याच्यावरचा उपाय नाही, वाहनतळ देणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. हे कन्सेप्टच वेगळे आहेत.
आणि पाश्चात्य देशामध्ये त्यांनी हेच केलेलं आहे. वाहनतळ तिथे आता शहरामध्ये वाहनतळ मिळत नाही कारण त्या हाताबाहेर गेलेलं आहे. वाहनतळ देऊन गाडी वाढणार, वाहनतळी सगळे हे होणार आणि परत लोक गाड्या जास्ती घेणार. म्हणून हे जोपर्यंत मला असं वाटतं बदलत नाही तोपर्यंत अशी टोलेजंग इमारती होतील. क्लस्टरची अतिशय चांगली योजना आहे कारण तिथे सामान्य माणसांना घरं मिळणार आहेत. ही तिथे तुम्ही 75 मजली केल्यात तरी मला वाटणार नाही, पण कुठेतरी ठाण्याला पॉज घ्यायची गरज आहे असं मला पर्सनली वाटतं. मला नकारात्मक इथे साऊंड व्हायचं नाहीये. नाही ठीक आहे, जे आहे ते आहे आणि त्याबद्दलच आपण लगेचच माळवी सरांना सुद्धा विचारू शकतो की हे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून विचारतायत तर ह्यातल्या काही गोष्टी तरी सॉल्व्ह होतील का लवकरात अगदी लवकर? अगदी म्हणजे महेशजींनी जे सांगितलं त्यातले काही मी सगळेच मुद्दे नाकारत नाहीये, परंतु आरोग्याच्या बाबतीत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठे बदल ठाण्यामध्ये झालेले आहेत. सिव्हिल हॉस्पिटल एवढं मोठं भव्य दिव्य होत आहे. कळवा हॉस्पिटलचं नूतनीकरण करतोय आपण, तिथे बेडची संख्या आपण वाढवतोय. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आमचं जे कळव्याचं आहे तिथे त्याच्याविषयी सांगायला मला खरंच अभिमान वाटेल की तिथे येणारे लोक हे ठाण्याचे नागरिक नाही आहेत. ते जव्हार, मोकाडा, विक्रमगड, ठाणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक येत आहेत. आणि रोजची आमची जर ओपीडी बघितली तर यू विल नॉट बिलीव्ह जवळपास 2300-2400 ची रोजची ओपीडी आमची छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची आहे. म्हणजे मला वाटतं की याचा अर्थ की आपण चांगल्या पद्धतीची सुविधा तिथे देतोय. आपण तिथे कॅशलेस हार्ट आपण ऑपरेशन करतोय, डायलिसिस फ्री ऑफ कॉस्ट देतोय लोकांना. म्हणजे श्रीमती गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल आपलं वाघेला आहे, तुम्हाला त्यात पैसे घेऊन जायची गरज नाहीये. कॅशलेस तिथे सगळ्या ट्रीटमेंट देतोय आपण तिथे अगदी बायपास पासून सगळ्या ट्रीटमेंट आपण फ्री ऑफ कॉस्ट महापालिकेच्या वतीने देतोय. मला वाटतं की याच्यापेक्षा अजून काय चांगली सेवा आरोग्याच्या बाबतीत द्यायला पाहिजे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण अजून एक मोठं केलं की प्रत्येक ह्याच्यामध्ये आपला दवाखाना असतो. धर्मवीर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये नेला. जिथे इथं स्लम्स आहे, जिथे इथे छोट्या छोट्या वस्त्या आहेत, जिथे लोकांना इकडे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊ नये किंवा सिव्हिल हॉस्पिटल जायची गरज पडू नये त्यांच्यासाठी त्यांच्याच वस्तीमध्ये हाकेच्या अंतरावर आपण 42 आपले दवाखाने सुरू केले. मला वाटतं की ही खूप मोठी उपलब्धी आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मी असं म्हणत नाही की अगदी 5 स्टार हॉस्पिटल्स आपल्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत, नाही आहेत. ज्युपिटर सोडलं किंवा काही अजून दुसरे हॉस्पिटल सोडले. आपण कॅन्सरवर फ्री ऑफ कॉस्ट आपण आणि मोठं सगळ्यात मोठं म्हणजे 2 वर्षापूर्वी आपण ग्लोबल हॉस्पिटल जिथे आपलं कोविडचं होतं तिथे आपण आता धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल मोठं म्हणजे महाराष्ट्राचं सगळ्यात 2 नंबरचं मोठं हॉस्पिटल आपण तिथे उभा करतोय आणि तिथे कॅन्सरवर सगळी ट्रीटमेंट दिली जाणार आहे टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून. ही मोठी उपलब्धी मला वाटतं की ठाणेकरांसाठी आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकही अशी गोष्ट सोडली नाही की ते एक आहे म्हणजे म्युझियम नाही आहे ही वस्तुस्थिती आम्ही मान्य केली. म्हणून तर आम्ही त्यांना प्राच्यविद्येसाठी पूर्ण सपोर्ट केला, पूर्ण इमारत त्यांच्यासाठी देऊन टाकली. आम्ही म्हटलं तुम्ही चांगलं काम करताय, हे काम व्हायला पाहिजे. म्हणून सांस्कृतिक विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही. मी म्हणतो की त्यांच्या विधानाशी मी पूर्णतः सहमत आहे. तिथे म्युझियम पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन सेंटर पाहिजे ठाण्यामध्ये वस्तुस्थिती आहे. परंतु कसं होतं की ठाणे गाव ते एक आधुनिक शहर हा विकास लक्षात घेता, त्याचे टप्पे लक्षात घेता, त्याच्या मर्यादा पण लक्षात घ्यायला पाहिजेत. हे नवी मुंबई नाही, नवी मुंबई अतिशय प्लॅन सिटी आहे. म्हणजे ते गाव वसवताना, ते शहर वसवतानाच त्याचं नियोजन करण्यात आलं. रस्ते किती मोठे असतील, कुठे कन्व्हेन्शन सेंटर असेल, कुठे हॉस्पिटल असेल, कुठे गार्डन असेल, हे गाव म्हणून होतं. हे ठाणे हे गाव होतं आणि हे अतिशय ऐतिहासिक असं पौराणिक मध्ये याचे श्रीस्थानक नावाने याचे पुरावे सापडतात. त्यामुळे ह्या गावाचा विकास करताना ज्या मर्यादा इथे आल्या त्या सगळ्या मर्यादा मान्य करून आपण पुढे वाटचाल करतोय. त्याच्यामुळे ह्या गोष्टींची कमतरता होईल आहे जाणवते, परंतु ते येत्या भविष्यामध्ये त्या निश्चितपणे आपण पूर्ण करू, कारण त्या पद्धतीने आपण वाटचाल सुरू करतोय. बरोबर. आरोग्यासारख्या प्राथमिक गरजा ज्या आहेत त्याबद्दल ज्या काही सुधारणा होत आहेत तर त्या स्वागतार्ह आहेतच. आणखी काही गोष्टींवरती आपण बोलूच. मात्र आपल्यासोबत आता उद्योजिका चित्रलेखा वैद्य आहेत. मॅडम, तुम्हाला काय वाटतं की ठाणं हे उद्योजकांसाठी किंवा उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे का ठाण्यामध्ये? मला उद्योजिका म्हणून तुम्ही बोलावलंय. माझा उद्योग पर्यावरणाशी संबंधित आहे. बरं. तर ठाण्याच्या पर्यावरणाचा अभ्यास जो काय केलाय, जो मला दिसला जाणवला, तो मला थोडासा आधी सांगायला आवडेल. नक्की. की कुठल्याही शहराची इंडस्ट्रीयल ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ जेव्हा होते तेव्हा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असतं. आज परिस्थिती अशी, आणि ही नुसती ठाण्याचीच नाही तर जगभरात आहे, जिथे इथे अर्बनायझेशन होत आहे. शेवटी आपण म्हणतो की देअर इज लिमिटेशन टू युअर ग्रीड.
म्हणजे तुमची नीड पुरी होणं आणि ग्रीड याच्यामध्ये कुठेतरी अंतर असलं पाहिजे. तर पॉप्युलेशन वाढत आहे, मायग्रेशन होत आहे. आज जिथे 4 मजली बिल्डिंग होत्या तिथे आज 40 मजली, 50 मजली, 80 मजली बिल्डिंग होत आहेत. अत्यंत महत्वाचा प्रश्न. माझ्या स्वतःच्या सोसायटीमध्ये 6 महिन्यात 2 वेळा आग लागली. मी प्रश्न विचारते की ज्या बिल्डिंगमध्ये आधी तिथे वॉटर सप्लाय होता, समजा 4 मजली बिल्डिंग मधल्या पॉप्युलेशनसाठी डिझाईन केलेला होता, आता तिथे 75 मजली बिल्डिंग आली, पाईपलाईन तेवढीच राहिली. तिथलं सिवरेज जे बाहेर न्यायला हवं होतं ती पाईपलाईन तेवढीच राहिली. म्हणजे आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढवायचं याच्याबद्दल आधी प्लॅनिंग न करता आपण बिल्डिंग्स वाढवत चाललोय. 75 मजली बिल्डिंग मध्ये जर आग लागली तर फायर ब्रिगेडकडे 75 मजली बिल्डिंगसाठी शिडी माझ्या माहितीत तरी नाही. सो फंडामेंटल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपण जेव्हा बोलतो त्या ह्या गोष्टीबद्दल विचार अत्यंत महत्वाचा आहे, किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आणि परत सांगते की ठाण्यातच नाही, सगळ्या सिटीजसाठी हा प्रश्न आहे. म्हणजे जसं मुंबईसाठी गोवंडीमध्ये डम्पिंग ग्राउंड, तर 90 वर्ष झाली डम्पिंग ग्राउंडला, 95 वर्ष. अजून 5 वर्ष थांबला तर त्याला हेरिटेज स्ट्रक्चरचा दर्जा देता येईल. याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ असा आहे की आपण 95 वर्ष हा प्रश्न समजलोच नाही. आपण आपल्या घरातून कचरा दुसरीकडे टाकत आलो, पण प्रश्न तो तसाच राहिला. तसं ठाण्याच्याही बाबतीत होत आहे. बरं, हा दोष मी पूर्ण प्रशासनाला देणार नाही, थोडासा आहे त्यांचा, मी नाही म्हणणार नाही. पण ऍट द सेम टाइम मी कचरा अनलिमिटेड बनवत राहणार आणि त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी हा चुकीचा विचार आहे. माझा कचरा माझी जबाबदारी हे कधीतरी आपण आलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्ये मध्ये सेग्रिगेशन साठी फोर्स केला गेला, पण जसा पॉलिटिकल इंटरफरन्स आला की परत त्याच्यावर पाणी फिरतं. आणि मग पुन्हा आता माझ्या ओळखीत मी मुद्दामून काही लोकांची बोलले की तुमच्या इथे सेग्रिगेशन होतं का, लोक उत्साहाने सेग्रिगेशन करतात आणि मग कचऱ्याच्या गाडीत ते पुन्हा एकत्र केलं जातं आणि मग ते डायगरचा प्रश्न येतो समोर. उपयोग शून्य. हा, म्हणजे असं आहे की मी कचरा निर्माण करणार आणि मी तो महापालिकेत दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकावा. तुमच्या म्हणजे मला कचरा निर्माण करायचा आहे, पण माझ्या घराशेजारी मला डम्पिंग ग्राउंड नकोय. ह्याच्यापेक्षा मोठी हिपोक्रसी कुठली नाही. जर मी कचरा निर्माण करणार आहे तर त्याची जबाबदारी माझी असली पाहिजे. आणि प्रायमरी सेग्रिगेशन नंतर म्हणजे आजही हे डिमांड सप्लाय मधली जी गॅप आहे ती संपतच नाहीये. म्हणजे आपण म्हणतो की भागती ट्रेन के पीछे भागना. सो वॉटर सप्लाय आपल्याकडे आता 500-550 MLDचा सप्लाय आहे आणि आपली डिमांड अराउंड 1000 MLDच्या आसपास आहे. पण गेले 23 वर्ष रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी आहे. कागदावर कंपल्सरी सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेलं. त्याचं किती कंपल्शन केलं जातं. म्हणजे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जर विचार केला तर 2-2.5 माणसं त्या डिपार्टमेंटमध्ये. तुम्ही विचार करा की दरवर्षी किती 1000 बिल्डिंग्स बनतात. ती 2-2.5 माणसं किती साईट व्हिजिट करत असेल आणि खरोखर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलाय का हे बघू शकत असतील. सो जिथे 3.5 आणि 4000 mm रेनफॉल आहे तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग मी स्वतः कामं करते त्यामुळे मला माहिती आहे की हार्डली 2-4-5% बिल्डिंगमध्ये केलेलं आहे. मला दिवसाला 10 कॉल असतात की नुसतं सर्टिफिकेट द्याल का. तर मी त्यांना प्रश्न विचार की तुमच्या सर्टिफिकेट म्हणून तुम्हाला पाणी मिळणार असेल तर देऊया की आपण, पण ते नाही मिळणार आहे ना. मग 4000 mm 3000 mm रेनफॉल तुमच्या डोक्यावर फुकट देव जेव्हा देतो तेव्हा आपल्याला किंमत नसते. सो तो फुकट रेनफॉल वाया जातो. तो गटारातून समुद्रात कधी घाईघाईने आपण पोहोचवतो अशी आपल्याला घाई असते आणि मग 4 महिन्यानंतर आपण बोंबाबोंब सुरू करतो की पाणी कमी पडतंय. म्हणजे आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशनला पाणी त्यांनी दुसऱ्यांना डिमांड करायच्या आधी आम्ही आमच्या सिटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी केलं का, ते खरोखर केलंय की नुसतंच सर्टिफिकेट जोडलंय हे चेक करायची काही आपल्याकडे मेकॅनिझम आहे का. आणि त्याच्यातून खरोखर म्हणजे आता इतक्या साईटमध्ये जाते कुठे दिसतच नाही. हे एका बिल्डिंगमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की मॅडम आमच्याकडे मोठी हिरण्या इस्टेट मधली बिल्डिंग होती, मी नाव घेऊन सांगते. ते सांगितलं आमच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंय मॅडम. म्हटलं फक्त तुमचं कागदावरच आहे. हा, तर म्हटलं तुमचं ड्रॉइंग दाखवा मला. मी म्हटलं माझी डिग्री मी परत करेन सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय. तर खर्च किती केला होता तर 10 रुपयाचा खर्च केला. म्हणजे काय तर त्या पाईपवर रेन वॉटर हार्वेस्टिंग असं लिहिलेलं होतं. एवढा त्या पेंटचा 10 रुपयाचा खर्च होता. ही परिस्थिती हिरानईची मी नाव घेऊन सांगते. 3 BHK प्रीमियम बिल्डिंग मधली जर असेल तर छोटे बिल्डर किती घोळ घालत असतील हे चेक करायची आपल्याकडे मेकॅनिझम. इलिगल बोरवेल्स म्हणजे जेव्हा पाणी मिळत नाहीये तुम्ही बिल्डिंगना सप्लाय देताय, बिल्डिंगला परमिशन देताय, पण जिथे 4 मजली बिल्डिंग होती तिथे 75 मजली बिल्डिंग झाली तर ती वॉटर पाईपलाईन चेंज नाही केलेली, ती तेवढीच आहे. सो 4 मजली बिल्डिंगसाठीच ती पुरेशी असताना 75 मजली बिल्डिंग जाते तिथे पाण्याचा तुटवडा होणारच आहे. मग तिथल्या सिवरेजसाठी काय प्रोव्हिजन केली आपण, तिथे सफिशियंट वॉटर सप्लाय मिळेल यासाठी. तर पाईपलाईनचा डायमीटर तेवढाच आहे तर पाणी तितकंच मिळणार आहे. तुम्ही कितीही काही केलं तरी ते 5 पट 25 पट लोकांना ते पुरेसं पडणार नाही. मग त्याच्यातून टँकर माफिया उभा राहतो.
म्हणजे सोसायटीला म्युन्सिपल कॉर्पोरेशन पाणी कदाचित देत नसेल, पण तेच म्युन्सिपल टँकर पण देतात आणि प्रायव्हेट टँकर पण देतात. ह्याच्यामध्ये कुठेतरी विसंगती आहे. मग याच्यावर आपण काय करतोय? इल्लिगल बोरवेल अलाउड नसताना जिथे अख्ख्या ठाण्यात कुठेही फिरा, रात्रीच्या वेळेला बोरवेल ड्रिलिंगचे आवाज येतातच येतात. सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डने जर सांगितलंय की तुम्ही याच्या पलीकडे लिमिटेड कंडिशन बोरवेल करू शकता, नाही तर नाही करू शकत, मग इतक्या इलिगल बोरवेल कशा उभे राहतात? ग्राउंड वॉटर सर्व्हे कुठे केलाय आपण? किती कोण एक्सप्लॉइट करताय पाणी? आपल्याकडे याचा डेटा आहे का? हे फंडामेंटल बोललं थोडंसं पाहिजे. कोऑर्डिनेशन गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लोकांनी सुद्धा कोऑपरेट करणं गरजेचं आहे. आता आपण घर घेतो, बरोबर? आपण 2 रुपयाची 10 रुपयाची कोथिंबीर घेताना 10 वेळा चेक करतो व्यवस्थित आहे का. आपण आयुष्यभराची कमाई ज्या घरात टाकतो तिथे आपण चेक करतो का की जॅग्वारचं फिटिंग आहे, पण जॅग्वारचे फिटिंग म्हणून पाणी येणार आहे की नाही, की नुसतंच फिटिंग आहे? त्याच्याबद्दल आपण बोलत नाहीये. म्हणजे फंडामेंटल इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा आता किती एका ठिकाणी तर मी पाहिलं होतं की सोलार कंपल्सरी कल्याणमध्ये, तर देर आर बिझनेसमन जे काय करतात की 1 दिवसाने सोलारची सिस्टीम भाड्याने देतात. ज्या दिवशी इन्स्पेक्शन होणार असेल त्या दिवशी सोलारची सिस्टीम कोणीतरी घेऊन येतं, 50-60 हजार रुपये भाड्यामध्ये त्याचं काम होऊन जातं, सर्टिफिकेट मिळतं त्यांना. आपण स्वच्छ भारत जल मिशन इतक्या चांगल्या स्कीम्स आल्या, हे आपणच आपल्याला फसवतोय. हा. आणि जर तुम्ही त्या घरात, म्हणजे आज घोडबंदर रोडला एका सोसायटीमध्ये त्यांनी रेन वॉटर साठी बोलावलं होतं, त्यांना वॉटर सप्लाय कनेक्शन नाही, त्या सांगितलं तुम्हाला आयुष्यभर टँकरवर अवलंबून राहायचंय. 1 कोटीचा फ्लॅट घेऊन तुम्हाला जर टँकरवर अवलंबून राहायचंय, मग मीरा भाईंदर काय वाईट होतं? तिथे तीच परिस्थिती अनेक वर्ष. सो आपण नागरिक म्हणून पण हे प्रश्न बिल्डरला विचारत नाही. रेरा आलं ठीक आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये शॉर्टकट करणं अजूनही संपत नाही, सगळ्याच लेवलला संपत नाही. आणि मोठ्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यांना इंटरेस्ट आहे, पण रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखी फंडामेंटल गोष्ट आहे की तुमच्या डोक्यावर 4000 mm रेनफॉल मिळत असताना आपण त्याच्याबद्दल सिरियस नाही. जेमतेम 5% 10% ठिकाणी असतं तर असेल. गंमत सांगते तुम्हाला की चेरापुंजी आधीचं सगळ्यात जास्त पाऊस पडतो. सेकंड आहे ते. तर चेरापुंजीला सुद्धा उन्हाळ्यात टँकर लागतात. याचा अर्थ काय झाला? कारण तिथे पाणी साठवलंच जात. कारण जगातली सगळ्यात जास्त रेनफॉल जिथे आहे तिथे त्या पाण्याचं मॅनेजमेंटच केलं गेलं नाही, आणि म्हणून जी परिस्थिती वाळवंटात आहे ती जगातल्या सगळ्यात जास्त रेनफॉलच्या ठिकाणी. म्हणजे हा प्रश्न मॅनेजमेंटचा आहे, सस्टेनेबल मॅनेजमेंटचा आहे. बिलकुल. आणि लोकांचा पण सहभाग त्याच्यामध्ये म्हणजे म्हणून म्हटलं ना, कॉपरेशन महत्वाचं आहे. महेशजी, मगाशी सरांनी बरीच एक लिस्ट सांगितली, माळवी सरांनी, की आम्ही हे केलं ते केलं ते केलं. आहात समाधानी त्यावरती? काय आहे, कॉर्पोरेशन आपलं काम करतच असतं, पण नागरिक म्हणून मी समाधानी असं कधीच म्हणता कामा नये. मी टॅक्स पेअर आहे, मी प्रश्न विचारलेच पाहिजेत. हा मी नकारात्मक आहे म्हणून म्हणत नाहीये. म्हणून माळवी मी असं म्हणणारच नाही की मी सुशिक्षित नागरिक, मी शिक्षण का घेतलंय, मी प्रश्न विचारण्यासाठी घेतलेलं आहे. पण त्याच्यात अपॉलिटिकल जो नागरिक जो कॉर्पोरेशनला प्रश्न विचारत नाही तो त्या शहराचा चांगला नागरिक असूच शकत नाही. सुशिक्षित नागरिकांनी सजग नागरिक असलेच पाहिजेत ना, म्हणून आपण प्रश्न विचारलेच पाहिजेत. जी काही हॉस्पिटल झालेली आहेत ह्याच्याबद्दल दुमतच होऊ शकत नाही. एक सिव्हिल हॉस्पिटलचं खूप मोठं काम, मी ते म्हटलं की खूप मोठं काम, आणि हे 4-5 वर्षातच झालेलं आहे, प्रश्नच नाही. आपलं शिवाजी हॉस्पिटल जे आहे त्याच्यातही नूतनीकरण झालं नाही असं नाही. मी काय म्हटलं, ज्याप्रमाणे डेव्हलपमेंट होतीये त्या प्रमाणात हे कधी पुरणारच नाहीये, कारण आम्हाला पॉज घ्यायची गरज आहे. कुठेतरी पॉज घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे, कारण डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन किती करणार हो, करून करून किती करणार. 75 महाळ्याच्या 100 बिल्डिंग जर काय उभा राहायला लागल्या तर पाणी आणणार कुठून? आणि आम्ही सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार नाही नागरिक म्हणून. कॉर्पोरेशन काय आणखं निर्माण करणार आहेत का पाणी? म्हणजे याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, नागरिक आहेतच आणि कॉर्पोरेशन दोन्ही जोपर्यंत एकत्र येत नाही, आम्ही काय समन्वय जोपर्यंत नाहीये ना, जोपर्यंत नागरिकांचा सहभाग नसेल कॉर्पोरेशन काहीही करू शकत आणि त्यांना त्याचं महत्व जोपर्यंत कळत नाही. आतापर्यंत अशा किती याचिका, किती गोष्टींसाठी आणि किती याचिका तुम्ही केल्यात आणि ज्याची अंमलबजावणी झाली आहे, ज्याचा इम्पॅक्ट झालाय? याचिका केल्यात मी 5, आणि त्यातली शेवटची जी होती ती ओपन स्पेसेस. हा एक फार मोठी गोष्ट आहे. जसे तलाव आहेत तसे ठाण्यामध्ये आज किती ओपन स्पेसेस राहिलेले आहेत. आमच्या समोरचं जे गावदेवी मैदान आहे, मला त्या मैदानाकडे बघवत नाही. मी इथे खेळलेलो आहे. आज त्या मैदानाची काय परिस्थिती झाली, खालती पार्किंग झालेलं आहे मोठं, आमच्याच गाड्या तिथे लागतात. सर्वात सोय मला झाली आहे माझ्या पेशंट्सना, कारण आमचं हॉस्पिटल बाजूला आहे. पण आज ते गावदेवी मैदान जे पूर्वी खूप मोठं होतं, मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या, बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या तिथे सभा झालेल्या आहेत. आज ठाण्यामध्ये किती ओपन ग्राउंड्स राहिलेली आहेत? हा प्रश्न जर का आपण सगळ्यांनी विचारला तर नागरिक म्हणून लोकल नागरिक काय करतायत
हे बघा काय माहितीये का, ते म्हणजे मी मारल्यासारखं करतो तो रडल्यासारखं करतो, असंच चालतं इकडे. कसं होतं, नागरिकांनी प्रश्न विचारला पाहिजे, माझं ग्राउंड कुठे गेलं बाजूचं, हे बिल्डरनी ग्राउंड कसं घेतलं, एकदम तिकडे बिल्डिंग कशी झाली. नुसता कॉर्पोरेशनला दोष देण्यात अर्थ नाहीये, मी सजग नागरिक म्हणून काय करू शकतो. पण ओपन ग्राउंडचा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी एक PIL होती की ठाण्यामधले, नंतर ध्वनी प्रदूषणाबाबत PIL होती, नंतर हॉकर झोन ठाण्यामध्ये डिफाईन व्हावे त्याच्यासाठी एक PIL होती, आणि मग इम्प्लिमेंटेशन ऑफ म्हणजे रस्ते अडवून मांडव जे घातले जातात, अशा त्या PILs का होत्या, नुसत्या टीका करायच्या म्हणून नव्हत्या, पण वाईटपणा घेऊन, इथे खूप वाईटपणा घ्यायला लागतो, बरोबर. पॉलिटिकल प्रेशर्स असतात, पण आपला हेतू चांगला असेल तर ठाणे नगरपालिकेच्या विरोधात म्हणणार नाही मी, पण त्याच्यामध्ये पार्टीज, कमिशनर्स आणि हे सगळे असतात. पण असाच आवाज तुम्ही उठवत राहा जेणेकरून लोकांना चांगल्या चांगल्या सुविधा मला सांगायला नक्की आवडेल मिळतील. की ती पार्टी जरी असल्या तरी ठाणे महानगरपालिका रिस्पॉन्स मिळत नाही असं मी नक्कीच म्हणणार नाही. हा. म्हणजे त्यांना ते कळत असतं, खूप वेळेला हात बांधलेले असतात प्रशासनाचे, बरोबर. सगळ्या गोष्टी करता येत नाहीत. मग म्हणून नागरिक महत्वाचे आहेत. कोर्टाचा निर्णय आहे म्हणून तरी नागरिकांना सांगायला ह्यांचे हात बळकट होतात. खूप वेळेला नागरिकांना सांगायला लागतं की बाबा नाही, कोर्टाचा निर्णय आहे, तुम्ही थांबवा, हा. 10 नंतर थांबवा. नागरिकच वाजवत असतात ना, बरोबर. किंवा ध्वनी प्रदूषण किंवा वायू प्रदूषण हे नागरिकच करत असतात. म्हणून नागरिकांनीच कोर्टात जाऊन पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केल्या तर प्रशासनाचे हात बळकट होण्यासाठी याच्यात खूप मदत होते असं मला बरोबर. माळे सर, अगदी शेवटचा प्रश्न. ठाणे शहराला किंवा संपूर्ण ठाणे जिल्ह्याला स्वतःचं हक्काचं पाणी देण्यासाठी तलाव किंवा तशी पाण्याची व्यवस्था नेमकी कधी होणार? आता नवी मुंबई महानगरपालिका स्वतःचं दुसरं धरण विकत घ्यायला निघाली आहे, तर ठाण्यामध्ये तसं कधी होणार? नाही, त्या दृष्टीने आता सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्या अनुषंगाने सातत्याने त्याचा फॉलोअप घेतात आणि नक्की होईल. परंतु मध्ये त्याच्या म्हणजे धरण होईल, पाणी पुरवठा होईल, परंतु पाण्याचा वापर परत आपण नागरिक आणि प्रशासन यांचा जो समन्वय आहे त्याच्याकडे मी काही बोलतो, कारण मॅडमनी खूप चांगला मुद्दा उपस्थित केला. इव्हन महेशजींनी सातत्याने आम्ही म्हणतो की असे सज्ञान आणि सुजाण नागरिक ठाणेमध्ये निर्माण व्हायला पाहिजे की जे सातत्याने अशा गोष्टींविषयी बोलतील. इथे वालावलकर आहेत समोर, तेही सातत्याने पर्यावरणाविषयी काम करत राहतात. कसं होतं की मगाशी एक चांगला मुद्दा मॅडमनी सांगितला की कचरा आपण निर्माण करतो, परंतु तो कचरा आपल्या अंगणात नको आहे, आपल्या परिसरात नको आहे, आपल्या वॉर्डमध्ये नको आहे, आपल्या त्या सगळ्या एरियामध्ये नको आहे. तो कचरा टाकणार कुठे? म्हणजे आपण निर्माण केलेला कचरा तो आपल्या परिसरामध्येच असू नये, ही जी मानसिकता जी आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात बळावत चालली आहे. आज आम्ही डायघरला प्रोसेसिंग प्लांट आमचा सुरू आहे. 600 पर डे 600 मेट्रिक टनचं आपलं सुरू आहे, प्री प्रोसेसिंग सुरू आहे. आपण आटकोलीला आम्ही जागा घेतली, 85 एकर जागा घेतली. इव्हन आता गायमुखला आपण आता वेस्टसाठी आपण साधारणपणे 150 TPDचा प्रोजेक्ट आपण करतोय. कार्यक्रम सुरू आहेत, प्रक्रिया सुरू आहे, परंतु जोपर्यंत नागरिक म्हणून आपण पुढे एक पाऊल पुढे येत नाही तोपर्यंत कुठलीही योजना किंवा कुठलाही उपक्रम यशस्वी होणार नाही. मला अजून एक चांगली गोष्ट पर्यावरणाचा विषय मगाशी निघाला म्हणून, कारण 2005 साली आपण याच ठाण्याने महाराष्ट्राला एक चांगला आदर्श घडवून दिला की पर्यावरणवादी गणेशोत्सव. महेशजी वगैरे सगळे त्या सगळे साक्षीदार आहेत. माजी महापौर मीनाक्षी शिंदे मॅडम, सगळे ह्या सगळ्यांचं सहकार्य होतं. का शेवटी लोकांनी जर मनात आणलं तर काहीही इम्पॉसिबल नाही असं मला वाटतं. कारण का सुरुवातीला आम्हाला कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जन करायला आम्ही सुरुवात केली पर्यावरणाचा एक मुद्दा म्हणून. लोकांनी विरोध केला, लोकांना आम्ही समजावलं, लोकप्रतिनिधींनी समजावलं, पर्यावरणवाद्यांनी समजावलं, लोकांनी मान्य केलं. आज तो आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने नाही तर देशाने स्वीकारलाय. बरोबर. आज देशभरामध्ये कृत्रिम तलावाची संकल्पना पहिल्यांदा ठाण्याने मांडली आणि नंतरची आता पूर्ण महाराष्ट्राने आणि नंतर भारतात झाली. तर असं काही चांगले उपक्रम होत आहेत, काय चांगले इनिशिएटिव्ह होत आहेत. परंतु शेवटी हा नागरिकांनी जोपर्यंत, जसं महेशजी म्हटले, जोपर्यंत नागरिक मनात कचऱ्याच्या बाबतीत असेल की पाण्याचा नियोजन कसं करायचं, जसं मगाशी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुद्दा आला की ह्या सगळ्या बाबतीत आपण जोपर्यंत आपण इथून सुरुवात करतो, आपण समोरच्याला बोट दाखवतो. 4 बोटं आपल्याकडे असतात, पण त्या 4 बोटाचा जर विचार केला तर मला वाटतं की सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन तिथेच निघू शकतात. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं एवढंच जाणवतंय की प्रशासनासोबतच लोकसहभाग जर असेल तर विकासाचा वेग हा दुप्पट असेल. तुम्ही सगळेजण या परिसंवादामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या कार्यक्रमाची एक आठवण म्हणून एक मोमेंटो आपण देऊयात.
आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. रायझिंग ठाणे असं म्हणत असताना फार महत्वाच्या सूचना आपण केल्या, आपलं म्हणणं आपण मांडलं. शिवाय आतापर्यंत या परिसंवादात जी जी वेगवेगळी मान्यवर मंडळी सहभागी झाली होती त्यांचे देखील खूप खूप आभार. त्याच्यामुळे मंडळी, रायझिंग ठाणे हे जर यशस्वी करायचं असेल, वेगवेगळ्या आवृत्त्यांमधनं, म्हणजे विकासाची एक आवृत्ती आपण पूर्ण केली आहे, पुढल्या आवृत्तीपर्यंत आपल्याला जायचं असेल तर ठाणे शहराचा विकास, त्या विकासाच्या अनुषंगाने मूलभूत सुविधा आणि शिवाय पर्यावरण जपण्याचा समतोल हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण या सगळ्या याच्यामध्ये पर्यावरण देखील फार महत्वाचं आहे. पर्यावरण आहे तर आपण आहोत हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून सगळ्या वेगवेगळ्या सूत्रांचा विचार करून विकास साधणं फार महत्वाचं ठरेल. न्यूज 18 लोकमत आणि मारुती सुझुकी प्रेझेंस रायझिंग ठाणे पार्टनर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज या माध्यमातून आजची ही चर्चा इथे संपन्न झाली. आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आज इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एव्ही. As safety goes, nothing protects your body in a moving car quite like a seat belt does. Made of special fabric, seat belts are anchored securely in all Maruti Suzuki cars. This greatly reduces the effect of whiplash on your body. It is important to wear a seat belt whenever you sit in the car. Not just in front, but at the back seat as well, so that the passengers at the back seat are firmly secured. And do not jump or fly towards the front in case of impact. But remember, the best way to stay safe is to drive safe. Maruti Suzuki, driven by safety.